या जय हरी प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम 5 एप्रिल रोजी आहे आणि आपल्या मंडळाला ते निमंत्रित करतात। मी सन्माननीय आमचे मोरे महाराज आणि मळेकर महाराज, आपण कृपया कार्यक्रमाचं निमंत्रण घ्यायचं आहे, जरा लवकर प्लीज। MH46 0300 ही गाडी कोणीतरी मध्येच उभी केलेली आहे, कृपया विनंती आहे की आपण जरा बाजूला काढून घ्यायची आहे। MH46 0300 आपल्याला निमंत्रण मिळतंय। या मंडळाच्या देखील स्पर्धा आहेत, खूप खूप शुभेच्छा आहेत या स्पर्धांसाठी आपल्या या दोन्ही मंडळाकडून। भक्तिशक्ती भजन मंडळ वाशी नवी मुंबईकडून नाश्ता बाहेर जिथे होता तिथे एक मोबाईल सापडलेला आहे, तरी कृपया ज्यांनी कोणाचे असेल स्टेजच्या मागे येऊन ओळख पटवून घ्यायचं आहे। एक छोटासा सन्मान घेतोय आपण। खरोखर काही मंडळी जी असतात, जी आपण ट्रेनला असतो तोपर्यंत ट्रेनला असतो तोपर्यंत सोबत असतात, ट्रेन एकदा आपलं काम बदललं काम बदललं की ती माणसं तुटली जातात, पण काही मंडळी ही नेहमी जोडलेली असतात। तसेच 3 आमचे सभासद रमेश निकम, दिलीप निकम आणि राजू काप, मी दुसरा माईक द्या प्लीज। मी सन्मान राजा भाऊ यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। जरा माईक प्लीज, माईक जरा बघून घ्या ना साळुंके साहेब। जोरदार हॅलो 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 सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली भजनी सामाजिक संस्था या महासंघाचे पदाधिकारी कळंबे महाराज इथं आम्ही त्यांचं नाही कुठे गेले साऊंड सिस्टम वाले मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून या भजनांची निश्चितपणे गरज आहे। त्या निमित्तानं देवाचं नामस्मरण होतं आणि अशा चांगल्या गोष्टी करतो दशरथ पावणे पुढाकार घेतलाय त्यांच्या। हॅलो हॅलो धन्यवाद। पुढचं जे भजन आहे ते भजन आहे श्री ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ। मी विनंती करतोय वाशी ते CST हा त्यांचा प्रवास या मंडळाला की आपण कृपया स्टेजचा ताबा घ्यायचा आहे। निखिल महाराजांना विनंती करतोय। ओके, हे जे मंडळ आहे हे मंडळ आहे सन्माननीय वाडकर महाराज यांचं। पांडुरंग वाडकर मुख्य गायक आहेत, रवी गव्हाळी हे रिदम वादक आहेत, त्याचप्रमाणे चकवादक म्हणून भगवान घाग, नरेश कदम आणि त्यांना साथ देणार आहेत सुरेश चोरगे, सुरेश चाचले, संतोष नाचणेकर, गणेश कदळे, श्याम सावंत, चंद्रकांत आलिम। आपल्या सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत वाडकर महाराज। सादरीकरणासाठी जो अभंग निवडलेला आहे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, याच्या पुढचं जे भजन आहे ते भजन आहे ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ श्री माऊली भजन मंडळ डोंबिवली। श्री माऊली भजन मंडळ डोंबिवली, आपण कृपया तयारीत राहायचं आहे। आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे। पुनश्च एकदा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था संस्थापक सन्माननीय नवी मुंबईचे उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांच्या आयोजनाखाली आणि संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ व छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ
या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संयोजित हा रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा भक्तिशक्ती भजन स्पर्धा 2026चा तिसरा पर्वाचा कार्यक्रम हॅलो हॅलो सन्माननीय अरविंदजी मोरे साहेब आलेले आहेत. हॅलो हॅलो आपले खूप खूप स्वागत. आपल्या मंडळाचं देखील खूप खूप स्वागत. काही मंडळी खरोखर आपल्याला पाहिलं की लगेचच तोंडातून नाव येतं, कारण काही मंडळी आपला जो ठसा आहे तो त्या पद्धतीने उमटवत असतात. त्यातीलच एक अरविंद महाराज. मी विनंती करतोय वाडकर महाराजांना आपण सादरीकरणाला सुरुवात करायची. कोरसवाले पुढे पुढे सरका. कोरसवाले जरा परीक्षकांचं. हॅलो सर्वांनी माईक जवळ घ्या जेणेकरून आवाज त्या पद्धतीचा निघेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरिमना पुंडलिक वरदा हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम
ज्ञानियांचा राजा गुरु मारावा ज्ञानियांचा राजा गुरु मारावा ज्ञानियांचा राजा गुरु माराव ज्ञानियांचा राजा गुरु माराव ज्ञानियांचा राजा गुरु मारावा ज्ञानियांचा राजा गुरु मारावा ज्ञानियांचा राजा गुरु माराव ज्ञानियांचा राजा गुरु माराव मनती ज्ञान देवा तुमायचे मनती ज्ञान देवा तुमायचे माझा पामराई काय तोरा पद माझा पामराई काय तोरा पद पायी जीवाना पाय बरी पायी जीवाना पाय बरी माझा पामराई काय तोरा पद माझा पामराई काय तोरा पद ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगाने ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगाने मध्ये कधे तुम्हा ओळंगाने ब्रह्मादे कधे तुम्हा ओळंगाने इतर तुळाने काय पुढे इतर तुळाने काय पुढे माझा पामराई काय तोरा पद माझा पामराई काय तोरा पद तू कामाने नो युक्तीची या गोली तू कामाने नो युक्तीची या गोली तो कमाने नेनो योगीची आगोले तो कमाने नेनो योगीची आगोले मानून देविली पाय डोई मानून देविली पाय डोई माझ पामराई काय तोर पाला माझ पामराई काय तोर पाला पायेची आवाज पाये बरी पायेची आवाज पाये बरी माझा पामराई काय तोरा पद माझा पामराई काय तोरा पद अजुनी कजा येईना 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 ग हरी
तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या नजर रोखून राधा झाली बावरी नजर रोखून राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी तिने सांगलाल्या गाये घराल्या तिने सांगलाल्या गाये घराल्या नजर रोखून राधा झाले भावरे नजर रोखून राधा झाले भावरे कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या नजर रोखून राधा झाली बावरी नजर रोखून राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी खेळायला सांगून गेला बर दुपारी वेळेला खेळायला सांगून गेला बर दुपारी वेळेला खेळायला सांगून गेला बरं दुपारी वेळेला खेळायला सांगून गेला बरं दुपारी वेळेला अजून कैसा येईना वेडा पिता जीव झाला अजून कैसा येईना वेडा पिता जीव झाला अजून कैसा येईना वेळा पिसा जीव झाला अजून कैसा येईना वेळा पिसा जीव झाला नजर रोखून राधा झाली बावरी नजर रोखून राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी घरोघरी राधा शोधून आली घरोघरी राधा शोधून आली घरोघरी राधा शोधून आली घरोघरी राधा शोधून आली येता जाता सवंगड्यांना विचारून घडी येता जाता सवंगड्यांना विचारून रे येता जाता सवंगड्यांना विचारून घडी येता जाता सवंगड्यांना विचारून रे नजर रोखून राधा झाली बावरी नजर रोखून राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी कुणी सांगा 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 ओ धडकरी कोणी सांगा 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 ओ धडकरी कुणी पाहिला कारी कुणी पाहिला कारी कोणी पाहिला का रे कोणी पाहिला का रे नमा म्हणे किती जळती बघताना नमा म्हणे किती जळती बघताना नामा म्हणे किती जायचे भक्ताला नामा म्हणे किती जायचे भक्ताला व्याकुळ तुझ विनहारी जीव व्याकुळ तुझ विनहारी देव व्याकुळ तुझ विनहारी जीव व्याकुळ तुझ विनहारी नजर रोखून राधा झाली बावरी नजर रोखून राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना ग हरी घराला तिने सांगलाल्या गाये घराला नजर रोखून राधा झाले भावरे नजर रोखून राधा झाले भावरे कसा येईना ग हरी अजूनी कसा येईना
पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळाचे मुख्य गायक पांडुरंग वाडकर माऊली, माझ्या माहितीप्रमाणे वाटते पहिल्यांदाच या स्पर्धेला बसलेले दिसतात. अतिशय सुंदर असं सादरीकरण आपण या ठिकाणी केलं. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुमयस. संत तुकाराम महाराजांचा अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांच्या महान श्रद्धा आणि नम्रता विषयाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं होतं. अतिशय उत्तम असं सादरीकरण आपण या ठिकाणी केलं. मी आमच्या परीक्षकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. छान सादरीकरण झालं. एकदा रिदमवाल्यांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी, कारण त्यांनी काही फार तयारीने वाजवलेलं नाही आहे, पण जे गाण्याला पोषक आहे ना तेवढीच साथ केली. छान वाजवलं त्यांनी. बाकी सगळं छान. चकवावाल्यांनी पण छान वाजवलं. चकवा कोरस पण ठीकठाक आहे. हां ठीक. धन्यवाद. नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. पांडुरंग संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ यांचा सन्मानित करण्यासाठी मी श्री वसव संचिता संतोष आपतिष्टे यांना व्यासपीठावर विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्य गायक पांडुरंग वाडकर माऊली, त्याचबरोबर वादक रवींद्र गव्हाळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आपल्या प्रत्येक वादकाला आम्ही या ठिकाणी आवर्जून यावेळी सन्मानित करीत आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. श्री व सौ संचिता संतोष आपतिष्टे यांना विनंती करतोय की आपण या मुख्य वादक पांडुरंग माऊली, त्याचबरोबर वादक रवींद्र गव्हाळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. आपणा सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपलं सादरीकरण केलं. मी पुढील भजनासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री माऊली भजन मंडळ डोंबिवली. श्री माऊली भजन मंडळ डोंबिवली यांनी या ठिकाणी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. तत्पूर्वी एक सूचना आहे. ज्यांचा मोबाईल हरवला होता ते घारे महाराज पाठीमागे